श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला भाजप नेते किरण पातुरकर यांनी श्रीराम भव्य पतंग महोत्सव आयोजित केला होता। शहरातील सायन्स कौर मैदानावर आयोजित या महोत्सवात प्रभू श्रीरामाचे तैलचित्र असलेली 10 फुटांची पतंग तयार करून ती उडवण्यात आली। यावेळी छोट्या मुलांना भगव्या रंगाच्या पतंगा देण्यात आल्या। श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला भाजप नेते किरण पातुरकर यांनी श्रीराम भव्य पतंग महोत्सव सायन्स कौर मैदानावर आयोजित करण्यात आला होता। या आयोजनाला चांगला प्रतिसाद मिळाला। श्रीरामाचे तैलचित्र असलेली 10 फुटांची पतंग तयार करून ती उडवण्यात आली। छोट्या मुलांना भगव्या रंगाच्या पतंगाचं वितरण करण्यात आलं। या महोत्सवाचा शुभारंभ शक्ती महाराज, खासदार अन्नी बोंडे यांच्या हस्ते करण्यात आला। साडेपाचशे वर्षाच्या हिंदू समाजाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर होते आणि 22 तारखेला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा तिथे होते। त्यामुळे संपूर्ण जगभर सगळ्या समाजात, भारतीय समाजात, हिंदू समाजात अत्यंत उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यांना असं चेतना आल्यासारखं वाटतंय। त्यामुळे विविध प्रकारचा आनंदोत्सव सगळीकडे साजरा भारतीय समाजामध्ये दिव्याची आरास करून, लाइटिंग करून, फटाके फोडून, प्रसाद वाटून, आरत्या करून अशा प्रकारचा उत्सव साजरा करतात। तसंच पतंगी उडवून सुद्धा आनंदोत्सव, आनंदाला वाट दिली जाते। अमरावतीमध्ये भव्य प्रमाणात श्रीराम पतंग महोत्सव आपण साजरा करतोय। लहान मुलांना आपण सगळ्या पतंगी फ्री दिल्या आहेत आणि एक 10 बाय 10 फुटाची मोठी पतंग आपण उडवणार आहोत आणि या पतंगीवर श्रीरामाचा फोटो आणि राम मंदिराचा फोटो आहे। अतिशय चांगलं वातावरण आहे, त्याच्यामुळे अमरावतीमध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे।